ढाबा स्टाईल आपण मोकळा सुटसुटीत शेवाळ्यांसारखा जिरा राईस बनवण्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ 10-15 मिनटं पाणी निथळून भिजायला ठेवायचं. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. अर्धा लिंबू, 1 किंवा 2 चमचे मीठ घालायचं आहे. एक पळी तेल घालायचं आहे. खडा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. पुदिना असेल तर पुदिना घाला. हिरव्या मिरच्या तुम्हाला 2 घालायच्या असेल तर घालू शकता. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि एक उकळी काढून मिडियम असा गॅस करून झाकण ठेवायचं आणि साधारणतः आपल्याला 10 मिनटं तांदूळ आपल्याला उकडून घ्यायचा. 10 मिनटानंतर साधारणतः 80% एवढा तांदूळ आपल्याला इथे शिजवून घ्यायचा. 80% शिजला की आपल्याला एखादी गाळणी घ्यायची आणि त्यामध्ये भात वेळून घ्यायचा आणि झाकण ठेवून 15-20 मिनटं असाच मुरायला ठेवायचा. म्हणजे व्यवस्थित मुरला की पाणीही नितळतं, भाताला एक मऊपणा येतो, मोकळा सुटसुटीत होतो आणि चिकट अजिबात होत नाही. आता इथे जिऱ्याचा तडका देण्यासाठी आपल्याला 2 पळ्या तेल घालायचे आणि भरपूर जिरी आणि खडा मसाला घालून उकडून घेतलेला भात आपल्याला यामध्ये घालायचा. हलक्या हाताने हलवून घ्यायचा. मीठ लागलं तर चवीप्रमाणे मीठ घालायचं. झाकण ठेवून 5 मिनटं वाफेवरती वाफवून घ्यायचा. नंतर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालू शकता. तर या पद्धतीने आपण इथे मोकळा सुटसुटीत असा ढाबा स्टाईल दालच्या बरोबर म्हणा किंवा तडक्याबरोबर म्हणा, तुम्ही हा जिरा राईस अगदी कमी वेळेमध्ये पटापट बनवू शकता. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला तो कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. पुढची कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा नक्की तुम्ही कमेंट करत जा.